राज ठाकरेंच्या भाषणादरम्यान गोंधळ, पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, कार्यकर्ते आणि पोलिसांनी या आंदोलकाला घेतलं बाहेर। भाजप नेते हर्षवर्धन पाटील भाजपची साथ सोडण्याची दाट शक्यता, हर्षवर्धन पाटील लवकरच योग्य निर्णय घेतील, सुप्रिया सुळेंचंही सूचक वक्तव्य। अकोल्यात राज ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकाची कार्यकर्त्याला दमदाटी, राज ठाकरेंच्या जवळ जाणाऱ्या कार्यकर्त्याची धरली गचांडी। महिलांसाठी ई-FIRचा पर्याय, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली माहिती। आता पोलीस ठाण्यात जाण्याऐवजी घरात बसून FIR करता येणार। मुंबई गोवा महामार्गाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार पाहणी, पळसपे ते सिंधुदुर्ग पर्यंत पाहणी दौरा करून महामार्गाच्या कामाचा घेणार आढावा। शहापूर तालुक्यात जोरदार पाऊस, मुंबईला पाणी पुरवठा करणारी 4ही धरणं ओव्हरफ्लो, वैतरणा, मोडकसागर आणि तानसा धरण तिसऱ्यांदा ओव्हरफ्लो। पुण्यात कोयता गँगची दहशत, ऑन ड्युटी असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयता गँगचा हल्ला, 2 आरोपींना अटक। भाईंदर पश्चिमेच्या उत्तनपातान बंदराजवळ मासेमारीची बोट समुद्रात अडकली, पोलीस प्रशासनाची मदत न मिळाल्यामुळे मच्छीमारांनीच राबवलं रेस्क्यू ऑपरेशन। सोनं सध्या 73,000 तर चांदी 87,000 प्रति किलो। दिवाळीमध्ये आणखीन भाव वाढणार असल्याचा अंदाज। जर्मनीसाठी पुण्यातून 2,000 कुशल अवजड वाहन चालक पाठवणार, पुणे RTO करणार नियोजन, परिवहन आयुक्त कार्यालयाचे आदेश।